सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू व्याघ्र वेखे भेटी. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांनी व्याघ्र वेसे वाघाच्या रूपामध्ये स्वामींनी श्री दत्तात्रेय महाराजांनी भेटी दिली. मातापुरा विजय केले पेनोवेना पवा मातापुरा पावला. मातापूर म्हणजे माहूरला स्वामींनी विजय केलं. पेनोवेना दरकोस दर मुक्काम करत करत यात्रेकरूंचा पवा जो आहे तो माहूरला पोचला. अवघेनी लोके पेने सी मात्रा स्नाने केली. गोसावी ही मात्रा स्नाने केली. अवघेनी लोके पेनेसी म्हणजे प्रत्येक मुक्कामाला मात्रा स्नाने केली. मात्रा म्हणजे अल्प, स्नान म्हणजे स्नान. हे स्नानाचे प्रकार तुम्हाला सांगितले होते. कोणकोणते स्नानाचे प्रकार विसरले का? मात्रा स्नान म्हणजे बुडबुड आंघोळ, नुसतं थोडंसं पाणी थोडंसं अंगावरून घेणे, त्याला बुडू आपण म्हणतोय की नाही. आणि आंघोळ म्हणजे आहे की नाही घासून घुसून वगैरे करणे. नान म्हणजे स्त्रिया डोक्यावरून घेतात ते, आहे की नाही. स्नान देवाला घालतो ते स्नान, आहे की नाही. मर्दना म्हणजे शरीर मर्दन करून चोळून म्हणजे चिकसा तेल वगैरे लावून आपण ते दिवाळीच्या टायमाला करतो, आहे की नाही. तेल चिकसा वगैरे लावून किंवा पैलवान लोक जे करतात त्याला मर्दन म्हणतात, आहे की नाही. स्वामींना मर्दना मादणी व्हायची. मादणी म्हणजे गडू ढाळणे, गाडू, आहे की नाही. मग इथं मात्रा स्नाने झाली. मात्रा स्नानी म्हणजे बुडू बुडू. अवघा लोकू घाटावरी निघाला. गोसावी घाटावरी विजय केले. स्नान वगैरे झाल्यानंतर सगळे लोक ही घाटावर निघाली आणि गोसावी घाटावरी विजय केले. घाट म्हणजे चढ. मग अवघीनी लोके मेरुवाळा स्नान केले. मेरुवाळाचं स्थान खाली घाटाच्या पायथ्याशी आपण स्नान करतो. तिथं तळ होतं पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात. आता जर पाहिलं तर फारसं काही वाटत नाही ते, थोडस हा अच्छा ते आता एवढंसं वाटत नाही, पण पूर्वी होतं ते, आहे की नाही. मग मेरुवाळाला स्वामी श्री चक्रपाणी महाराजांनी स्नान केलं. म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांचाही संबंध आहे आणि श्री दत्तात्रेय महाराजांचा सुद्धा आहे. गोसावी मेरुवाळा स्नान केले. मग मेरुवाळ्यावरून सर्व तीर्थासी विजय केले. मेरुवाळ्याला स्नान केल्यानंतर मेरुवाळावरून सर्व तीर्थासी विजय केले. वर तिथं सर्व तीर्थ बाण मारलेला होता. लोके सर्व तीर्थी स्नाने केली. सर्व लोकांनी सर्व तीर्थावर स्नाने केली. मग मेरुवाळ्यावरून सर्व तीर्थासी विजय केले, स्नाने केली. लोका सरसे गोसावी सर्व तीर्थी सचेल स्नान केले. लोकांनी सर्व तीर्थावर स्नान केलं. चक्रपाणी महाराजांनी सचेल स्नान केलं. आता हा वेगळा प्रकार आला. सचेल म्हणजे कपड्यासहित, स म्हणजे सहित, सचेल स्नान. स्नानातले काही प्रकार आहे. जाधवडीला संन्यास घेतल्यापासून काही महात्मे असे स्नानच करत नाही. आम्ही दिवाळीला त्यांना बळजबरी घालायचो, धरून धरून लई. मग ते काय करतात, नुसते अंगानं कपड्यांना अंग पुसून घेतात. तुम्हाला समाजामध्ये जायचं नसेल ते सोनिष्ठी आचार म्हणतात त्याला. आपला आपला आचार, निमित्त विधीमध्ये नाही. नैतिक म्हणजे स्वतःमध्ये आपण आपला उद्धार करणे, त्याच्यामध्ये ते आलं. ते तुम्हाला चार लोकांमध्ये फिरायचं असेल तर मग नाही जमत ते. जवळ कोणी बसलं पाहिजे, उठलं पाहिजे, हे की नाही. वैराग्य करायला नाही जमत.
नाही करत बिचारे स्नान. पण असं तेज आहे चेहऱ्यावर, ते ब्रह्मचर्याचं तेज आहे ते. भट्टवास सुद्धा स्नान करत नव्हते. ग्रस्त लोकांमध्ये ते करावंच लागणार आहे, ग्रस्त धर्म आहे तो. इथं कोणतं स्नान केलं? सचल स्नान केलं. अवघा लोकू देवगिरीवरी निघाला, लोकासवे गोसावी ही देवगिरी विजय केले. पवाचा आहे तो यात्रेकरूंचा. अवघा लोकू देवगिरीवरी निघाला आणि त्यांच्या समोर चक्रपाणी महाराज सुद्धा निघाले. दोही भागी मोकळे केश कळाप, उत्तरा संगे धोत्र, डावे आखांदी मात्रा, वरी पांढरे घोंगडे श्याम श्री मूर्ती. श्री चक्रपाणी महाराजांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. दोही भागी मोकळे केश कळाप, दोन्ही भागातून मोकळे केश कळाप, इकून आणि इकून. कटी प्रदेशाभोवती वस्त्र गुंडलेले होते. कटी प्रदेश म्हणजे कमरेला, पदर, आजच्या भाषेत आपण त्याला पदर म्हणू. दोन्ही वाटा पवा पुढे, हा उत्तरा संगे धोत्र म्हणजे उत्तर बाजूला, एका बाजूला असं एक टाकलेलं, किंवा उत्तर एक आपण काठ धरतो ना असं एकदम, हा असं धरतो तसं पदर, तशा प्रकारचे उत्तरा संगे धोत्र. आणि डाव्या खांदेवरी उत्तरा संगे धोत्र, डाव्या खांदेवरी मात्रा, डाव्या खांद्यावर मात्रा, सामान वगैरे जे असेल ते. वरी पांढरे घोंगडे, घोंगड्यातला प्रकार आहे पांढरे, काळा आणि पांढरा दोनच असते घोंगडे. घोंगडीचा प्रकार असा आहे ते खाली टाकल्यानंतर त्याला माती सुद्धा लागत नाही. गरमीमध्ये थंडीमध्ये गरमी होते आणि उन्हाळ्यामध्ये गरमी लागत नाही, असं सुंदर आहे ते. दोन्ही तिन्हीला काम उपयोगाला येतं. पांढरे घोंगडे, श्याम श्री मूर्ती, चक्रपाणी महाराजांची श्याम श्री मूर्ती होती. कटी प्रदेशाभवंते वस्त्र गुंडिले होते, कटी प्रदेश भोवती वस्त्र गुंडलेले होते, वस्त्र गुंडाळलेलं होतं. दोन्ही वाटा पवा पुढे, एक वाटा मागे, दोन्ही वाटा पवा पुढे, दोन रस्ते आहेत, एक रस्त्यानं पुढं पवा चाललेला आहे आणि एक वाटा मागे, काही मागे आहेत. आणि स्वामी मध्ये गोसावी, दोन्हीच्या मधोमध स्वामी आहेत. हा पाठीमाग काही असे, हा हा मध्ये स्वामी असं. दोही भागी पवा सारुणी देवगिरीवरी शीघ्र विजय करीत असती. दोही भागी, दोघींनाही बाजूला सारून देवगिरीवरी शीघ्र विजय करीत असती, म्हणजे लवकर. तै पर्वताच्या दोपरी करवंदीची जाळी, तेत श्री दत्तात्रेय प्रभू व्याघ्राचे प्रतिभाषिक, वेश धरुणी पूर्वामुख ठाण मांडुनी, एक श्री करभाळ प्रदेशी देऊनी, तन तळयासी वाट पाहताती. तै पर्वताच्या अधोपरी, आता हे स्थान जे आहे ते पर्वताच्या अधोपरीचे, कॉपरीवर असं, हा चढाव, फारशी जागा नाही आपल्याला तिथं असं बसायला उठायला, पर्वताच्या अधोपरीच आहे. तिथं जाळी होती करवंदाची आणि तिथं श्री दत्तात्रेय महाराज पूर्वेकडं मुख करून, करवंदीची जाळीतून पूर्वे, व्याघ्राचे प्रतिभाषिक म्हणजे व्याघ्राचं रूप धारण करून, पूर्वामुख ठाण मांडुनी, पूर्वामुख ठाण मांडून, एक श्रीकर खाली, बाकी एक नाही, 3 श्रीकर, 2 श्रीकर खाली, एक वर असं, एक श्रीकर खाली, एक वर असं, जसं आपण असं वाट पाहतो की नाही, अशातला प्रकार तो. श्री महाराज वाट पाहत आहे. भाळस्थळी देऊनी तन तळी येसी वाट पाहता ती,
म्हणजे तिथं उभे राहून ते करून वाट पाहतात. तवा आमचे गोसावी आले, अवचित श्री दत्तात्रेय प्रभू जाळी तळुनी विजय केले. हा कधी दली हाके सरस्वा लोकू भयचकित होत साता. वागू रे वागू म्हणून पुढील लोकू पुढा पाला, मागील लोकू मागा पाला. श्री दत्तात्रेय महाराज जाळीतून निघाली, डरकाळी फोडली, फोडल्याबरोबर मागचे माग पुढचे पुढं पळाले. लोकू म्हणू लागला ब्राह्मणे वागू खादला. आता काही खरं नाही म्हटले लोक सगळे म्हणायला लागले ब्राह्मण वाघानं खादला. श्री दत्तात्रेय प्रभू गोसावी व्याघ्र वेके हाक देऊनी, चपेट वरुती उभारुनी ती पायी चालिले. श्री दत्तात्रेय महाराजांनी व्याघ्र वेशामध्ये हाक देऊन डरकाळी फोडून चपेट वृत्ती करून एक पाय वर करून 3 पाय खाली चपेट वृत्ती करून ती पायी चालिले. आता काही फारसं चालले नाही, जाळीतून थोडेसे बाहेर निघाले आहे की नाही. पुढे उभे राहिले चक्रपाणी महाराज स्वामी, पुढे उभे राहिले. दोई देवा भेटी झाली, श्रीमुकुटी चवडा ठेविला. श्रीमुख मिळविले, प्रकाश पडिला. ते तामुचा गोसावी परावर शक्ती स्वीकारिली. दोई देवांची भेटी झाली. श्रीमुकुटी चवडा ठेविला, चक्रपाणी महाराजांच्या श्रीमुकुटावर चवडा ठेविला. एक पाय जो पाय वर ठेवलेला केलेला होता ना, तो श्री चक्रपाणी महाराजांच्या डोक्यावर ठेवला. आणि श्रीमुख मिळविले. वाघाचं श्रीमुख, चक्रपाणी महाराजांचं श्रीमुख हे मिळविले, एकमेकाला मिळवलं. आणि तिथं लक्क प्रकाश पडिला. तिथं आमच्या स्वामींनी परावर शक्ती स्वीकारिली. पर आणि आवर. पर म्हणजे अविद्या छेद करून प्राप्ती करणे, आवर म्हणजे देवी देवतांच्या विद्या स्वीकारणे. अशी उभय दोन्ही शक्तीचा स्वीकार केला. पराच्छादिले आवर प्रगटीये केले. पराच्छादलं, आवर प्रगट केलं. म्हणजे तुम्ही तुमच्याजवळ 1 लाख रुपये, बाजारात तुम्ही 1 लाख रुपये घेऊन जाता का? 50,000 रुपये घरीच ठेवता, 50,000 रुपये घेऊन जाता. चक्रपाणी महाराजांनी इथे 50 घरीच ठेवले, जवळ आहे ठेवले, फक्त 50,000च काम केलं. आवर आहे की नाही, देवी देवतांच्या विद्या देणे. नावे कवेरी दोन्ही गोसावी उभे होते, उभय अवतारा भेटी होऊनी आमच्या गोसावी गरुडासनी. आणि श्री दत्तात्रेय प्रभू पद्मासनी ऐसे बैसले. उभय अवतारा भेटी होऊनी आमचे गोसावी गरुडासनी. आता इथं बसण्याची पद्धत कशी बघा. आमचे स्वामी कोण आता गरुडासनी आहे, आणि श्री दत्तात्रेय महाराज कोणते आसनी? पद्मासनी. आसन किती प्रकारचे आहेत? किती प्रकारचे आहे? काकडे सांगते. आता लक्षात ठेवा, गरुडासन, वज्रासन, कुर्मासन, पद्मासन आणि चौथं पाटीलासन. गरुडासन करून दाखवा बाय करू. गरुडासन करून दाखवा. हा राईट. जसं अर्जुन बसलेला आहे श्रीकृष्ण महाराजांचं. आता वज्रासन करून बघा. राईट ओके. गरुडासनामध्ये लिंत आहे, नम्रता आहे, ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता हे वज्रासन हे 2 नंबरचं आहे. याच्यामध्ये ब्रह्मचर्य पाळलं जातं आणि मनके वगैरे तुमचे व्यवस्थित राहतात, कंबर दुखणार नाही, पाठ दुखणार नाही, हे वज्रासनामध्ये. आता कुर्मासन पलीकडं असंच एका साईडनं. पलीकडं थोडंसं असं. राईट ओके. तसंच दोन्ही पाय खाली, फक्त असं व्हायचं. हे बाबा बघा,
हा, हे झालं कूर्मासन. आता पद्मासन. हा, ते पाटीलासन झालं. पद्मासन ही आहे, याला पद्मासन म्हणतात. आता ते पाटीलासन करा. हा, चाललंय असं विडी पेंडी. ते अड्डतेचे. अड्डते म्हणजे अहंकार अभिमानातले ते, आहे की नाही? नाही, वज्रासनाला नाही. आता किती आसन झाले हे तुम्हाला किती सांगितले? गरुडासन, वज्रासन, कुर्मासन, पद्मासन, 4 आसन आहेत, आहे की नाही? पाटीलासन ते नसलेले, नको असलेलं, नको असलेले ते, आहे की नाही? सुखासन नाही, सुखासन नाही, 4च आसन आहे की नाही? मग श्री चक्रपाणी महाराज कोणत्या आसनामध्ये बसलेले होते? आणि श्री दत्तात्रय महाराज पद्मासन. मग गुरुच्या समोर बसताना सुद्धा कसं बसावं? या 3 आसनापैकी कोणत्या याच्यात बसलं तरी चालतं. देवपूजाला बसताना सुद्धा गरुडासनामध्ये बसावं, किंवा वज्रासनामध्ये बसावं, किंवा कुर्मासनामध्ये बसावं. जर तुम्हाला त्रास होत असेल तर पद्मासन, म्हणजे आसक्त असाल तुम्ही व जास्त वेळ तुम्हाला वज्रासनामध्ये बसता येत नाही किंवा कुर्मासनामध्ये बसता येत नाही, त्यावेळेस तुम्ही पद्मासनामध्ये बसलं तरी चालतं. मग वज्रासनामध्ये आणि कुर्मासनामध्ये का बसावं? याच्या पाठीमागचं कारण काय आहे? याच्यामध्ये लीनता आहे, नम्रता आहे. देवपूजा विशेष जाताना पायावरून जात नाही. पाय कुठे जातात तुमचे? पाठीमागे जातात, आहे की नाही? आणि पद्मासनामध्ये घातल्यानंतर शुद्ध शक्यतो पाय थोडे झाकून घेतले पाहिजे आपण, थोडेसे पाठीमागे, आहे की नाही? तर पद्मासनामध्ये हे नाविलाजास्तव आहे, तुम्हाला जमतच नाही त्यावेळेसची गोष्ट आहे ती. म्हणून पोथी ऐकताना, देवपूजा करताना यावेळेस या आसनामध्येच बसलं पाहिजे. कारण युक्त ज्ञानिया तो कैसेनी जाणावा, पक्षकाराने म्हटलेले. ज्ञानिया आहे, हा विद्वान आहे, हे कशावरून ओळखावं? क्या बात आहे, कोण सांगितलं? जयाची युक्त उठी बैसी. ज्याचं व्यवस्थित उठणं आहे, ज्याचं व्यवस्थित बसणं आहे, ज्याचं व्यवस्थित बोलणं आहे, लीनता आहे, नम्रता आहे, तो ज्ञानिया ओळखावा. आढ्यतेने बोलणं असेल, अहंकारानं बोलणं असेल, अभिमानानं बोलणं असेल, त्याला कार्यरूप ज्ञानिया म्हणता येत नाही. ज्ञान आहे पण त्याचं कार्य नाही. कार्यरूप ज्ञानिया तो कशाने ओळखावा? जयाची युक्त उठी बैसी, तो जाणार, आहे की नाही? आता इथं श्री चक्रपाणी महाराज गरुडासनामध्येच असं का बसले? तर ज्ञान घ्यायचं आहे. कोणाकडून घ्यायचं आहे? गुरुकडून घ्यायचं आहे. आता श्री दत्तात्रय महाराज कोण झाले? गुरु झालेले, आहे की नाही? म्हणून ती लीनता, नम्रता आहे. परमेश्वराला काही आवश्यकता थोडी गरुडासनामध्ये बसायचं, ते कोणत्या आसनामध्ये बसू शकले असते? की तुला एक काळ वाट प्रतिबंधली होती, मग श्री दत्तात्रय प्रभू अदृश्य झाले. आता की तुला एक काळ वाहक निघाला म्हणून सगळी वाट प्रतिबंधली, स्टॉप झाली, म्हणजे तिथं प्रवासी येणं जाणं थांबून गेलं. जनाचे भय निवर्तले, जो लोकू जाये तो आमचे गोसावी ते होते. जनाचं भय निवर्तलं, भीती निघून गेली. जोपर्यंत लोकू जाय तोपर्यंत आमचे स्वामी तिथं होते. नगरांत पुडी करीती, मेरुवा भोजन करीती, देवदेवेश्वरी पौड स्वीकरीती. ऐसे 6 मास राज्य केले अंक. नित्यदिनीचा नित्यक्रम तो कसा होता? नगरांत पुडी करीती, नगरामध्ये भिक्षा करायची.
मेरुवाळा भोजन करीती. भिक्षा मागून आणल्यानंतर मेरुवाळाला भोजन करायची. का बरं? पाणी ऑलरेडी आहे तिथे, वेगळा तांब्या ठेवायची गरज नाही, ग्लास ठेवायची गरज नाही, कमंडलू बाळगण्याची गरज नाही. आणि त्यावेळेस पाणी सुद्धा खूप सुंदर होतं, स्वच्छ होतं. मेरुवाळा भोजन करीती. आणि भोजन झाल्यानंतर तिथं स्वामी पाणी उदक वगैरे घेणे. देवदेवेश्वरी पौड स्वीकारिती. वर देवदेवेश्वरी तिथं पौड स्वीकारायची. ऐसे गोसावी 6 मास राज्य केले. कुठं? किती महिने? 6 महिने. नित्यदिनीचा नित्यक्रम आला लक्षात. इथं लीळा संपली. या लीळेमध्ये आपल्याला विचार आहे, विचारपर ज्ञान असे. श्री दत्तात्रेय महाराजांपासून श्री चक्रपाणी महाराजांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. ज्ञान घेते वेळेस आपल्याकडे लीनता नम्रता असावी. श्रद्धावान लभते ज्ञाना. श्रद्धा असेल तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि पर आणि आवर उभय शक्तीचा स्वीकार केला. दोन्ही त्यातली फक्त कोणत्या विद्येचं कार्य केलं? आवर विद्येचं कार्य केलं आहे की नाही. आणि पर आच्छादलं म्हणजे झाकून टाकलं. पर आच्छादलं म्हणजे काय केलं? त्यांच्याजवळ नव्हतं असं नव्हतं, होतं, पण त्याचं कार्य केलं नाही आहे की नाही. त्यांच्याजवळ नव्हतं असं काही नाही. 1 लाख रुपये होते त्यांच्याकडे, तेवढे त्यांनी उपयोगाला नाही आणले आहे की नाही. जेवढे लागेल तेवढेच, एवढ्याच आम्ही एवढं बागून टाकू आहे की नाही. घ्यायची. द्वारावती गुंफे अवस्थान. आता याच्यामध्ये या लीळेमध्ये आपल्याला आचार आहे, लीनता नम्रता असावी. आणि विचार आहे की विचार परत श्री दत्तात्रेय महाराजांपासून श्री चक्रपाणी महाराजांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. द्वारावती गुंफे अवस्थान. मग वैशाखी पुनवीसी पव्वा द्वारावतीसी निघाला. तया सवे गोसावी द्वारावती बिजे करू आदरिले. मग वैशाख पौर्णिमेसी पव्वा द्वारावतीसी निघाला. मग यात्रेकरू 6 महिने तिथं होते का? हा, दुसरा पवा असेल, बरोबर. कारण वैशाख पौर्णिमा आहे की नाही. आणि त्यावेळेस ती निघाली होती. त्यावेळेस ती कोणत्या पौर्णिमेला निघाली होती? हा, कार्तिक, बरोबर, राईट. त्याच्यामुळे थोडीशी चालना द्यायची. कार्तिक पौर्णिमा होती का कोणती होती? ज्यावेळेस निघाले त्यावेळेस आलेले आहे की नाही. हा, आता वैशाख पौर्णिमा आहे की नाही. हा, पाडव्याच्या आसपास, एप्रिल मे मध्ये. पव्हा यात्रेकरू द्वारावतीला निघाले म्हणजे दुसरा निघाला. आणि तो तिकून आलेला तो वेगळा होता नाही की. तया सवे गोसावी द्वारावती बिजे करू आदरिले. पेनाच्या संगमी पव्हा राहिला. तेत त्रिरात्री अवस्थान झाले. त्यांच्या सोबत श्री चक्रपाणी महाराज सुद्धा निघाले. आता कुठे निघाले? द्वारकेला. फलटणहून इकडे पव्हा आला माहूरला. आता इथून द्वारकेला निघाला. पेनेची संगमी पव्हा राहिला. पैनगंगा त्याच्या संगमावर यात्रेकरूंचा पव्हा थांबला. तिथं 3 रात्री अवस्थान झालं त्या पैनगंगाच्या संगमावर. हो, 3 रात्री तिथं अवस्थान झालं. हो. संगमेश्वरी आसन झाले. पव्यामध्ये पुडी करती. संगमी भोजन करती. पव्यामध्ये पौड स्वीकरीती. आता संगमेश्वरामध्ये आसन झालं, तिथं स्थान आहे आपलं. आणि पव्यामध्ये पुडी करती म्हणजे यात्रेकरू मध्येच भिक्षा मागायची. याचा अर्थ काय?
यात्रेकरू जे होते त्यांनी साधन सामुग्री सोबत घेतलेली होती. तुम्ही 4-5 दिवस प्रवासाला निघायचे म्हटल्यानंतर गाडीवर सगळं टाकून घेता. पहिल्या गाड्या घोड्या वगैरे काही नव्हत्या, आहे की नाही. मग सोबत जेवढं असेल तेवढं, ते मजबूत लोक असायचे, ते पण 5-50 किलोचं तर सहज सोबत बाळगायचे तेवढं. मग त्यांनी जी स्वयंपाक वगैरे केला, चूल दगड वगैरे मांडली, कुठेही स्वयंपाक केला की त्यांच्यात भिक्षा मागायची श्री चक्रपाणी महाराज. आणि त्याच पव्यामध्येच पौड स्वीकारिती, झोपणं सुद्धा तिथंच. संगमी भोजन करती, पव्यामध्ये पौड स्वीकरिती, मग पव्या सरिसे द्वारावती विजय केले. तेत गोमतीयेच्या तिरी, पश्चिमे पूर्वाभिमुख पाताळ गुंफे अवस्थान झाले. काही संख्या ते नेनिजे अंक. संगमी भोजन करीती, पेनगंगेच्या संगमामध्ये भोजन करायचे, पव्यामध्ये पौड स्वीकारायचे आणि पव्या सरिसे द्वारावती विजय केले त्यांच्या सोबतच. किती भाग्यवान लोक आहेत ते, त्यांचं अन्नदान घडलं, त्यांच्यामध्ये स्वामी राहिले. त्यातले अनेक, याचा अर्थ काय, ते पव्यामध्ये जे आहे ते अर्थ तिथे धार्मिक आहे. यात्रेकरूच आहे की नाही, ते धार्मिकच असणार आहे की नाही. तर तुम्ही तीर्थयात्रेला चालले म्हणजे एका अर्थानं, एका मतानं तुम्ही सगळे एक मतानं आहात, हा विषय वेगळा. 4-5 दिवस झाले, चला एक म्हणतो नाही रे, एवढं स्थान करून घेऊ. तर मतभेद होतात ही गोष्ट वेगळी, तिथं आवड निवड कमी होते ही गोष्ट वेगळी. पण यात्रेमध्ये सगळे सोबत निघालेले, एक मतानं निघालेले आहे की नाही. मग याचा अर्थ ते धार्मिकच आहेत, आहे की नाही. म्हणून स्वामीनी चक्रपाणी महाराजांनी त्यांची भिक्षान्न स्वीकारलं, त्यांच्यामध्ये पौड स्वीकारला. मग कोणाला संबंधदान झालं असेल, कोणाला अन्नदान घडलं असेल, कोणाची क्रिया ही वाढत गेली असेल. मग असं करत करत गोमतीच्या तरी पश्चिमे पूर्वाभिमुख, आता ती गुंफा पूर्वाभिमुख आहे, पाताळ गुंफे अवस्थान झाले. 7 गुंफा जी आहे ती पाताळ गुंफा आपण म्हणतो. चक्रपाणी महाराजांची चक्र नारायण मंदिर म्हणून त्यांनी टाकलेले. त्याच्यामध्ये श्री नारायण चक्रपाणी महाराजांना चक्र नारायण ते म्हणायचे. आता ते मंदिरावर तिथं ते कमान आहे एक, त्या कमानीवर नाव आहे चक्र नारायण मंदिर. आणि ती पाताळ गुंफा आहे, 7 गुंफा आहे. कामाख्याला सुद्धा भेटी तिथंच दिली. मग तिथं स्वामींना अवस्थान झालं, खूप दिवस रहिवास झाला. काही संख्या ती नेहमीचे, म्हणजे किती दिवस चक्रपाणी महाराज त्या गुंफेमध्ये राहिले ते नेहमीचे. या लीलेमध्ये आपल्याला हा विचार आहे, परब्रह्म परमेश्वर साक्षात त्या यात्रेकरूंच्या सहवासामध्ये राहिले, त्यांना अन्नदान घडलं, क्रिया घडली, त्यांना अनेक सेवा घडली असेल. आपल्यालाही त्या जातीची, आपल्याला आपण दुःख केलं पाहिजे देवाजवळ की भगवंता मी असं ही नाही दी नाही, मला दैवहीन आहे, करंट आहे, आपण उत्तरापंथी चालले गेलात, तुझी सेवा तर दुर्लभ आहे, परंतु साधू संतांची सेवा सुद्धा घडत नाही, स्थानाची सुद्धा घडत नाही, तर तुझा योग केव्हा लाभावा परमेश्वर. आपण दुःख केलं पाहिजे, आहे की नाही. आणि स्वामींच्या जवळ काही नव्हतं, भिक्षा मागायचे, नदीचंच पाणी प्यायचे. चक्रपाणी महाराजांसुद्धा काही नव्हतं, निरालंबी, आलंबन रहित, आलंबन काही जवळ नाही. घ्यायची बस झालं. 2 लीळा बघितल्या आपण. पहिली सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू व्याघ्रवेखे भेटी, त्या लीळेमध्ये आपण ज्ञानशक्तीचा स्वीकार केला हे बघितलं. आणि त्यानंतर दुसरी लीळा बघितली, द्वारावती गुंफे अवस्थान. द्वारकेला इतर संप्रदायामध्ये 2 धामापैकी एक धाम मानलं जातं द्वारका. का बरं? कारण श्रीकृष्ण महाराज साक्षात भगवंत तिथं क्रीडा केली, द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराजांनी खूप दिवस राहिले तिथे भगवंत. मथुरेहून आल्यानंतर, जरासंधाचा वध केल्यानंतर
आणि चक्रपाणी महाराजही तिथं भरपूर राहिले, खूप दिवस राहिले. इतर संप्रदायातली लोक मानतात श्रीकृष्ण महाराज राहिले म्हणून, आहे की नाही. आपण मानतो चक्रपाणी महाराजही राहिले आणि श्रीकृष्ण महाराजही राहिले म्हणून, आहे की नाही. 2 धामापैकी ती एक धाम आहे. आणि तिथं देवतेचा अवतार सुद्धा क्रीडा केलेली आहे, म्हणून ते विशेष मानतात. द्वारावती गुंफे अवस्थान ही दुसरी आपण लीळा बघितली. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव.